पुस्तकामध्ये मात्र शिवाजी महाराजांचं महत्त्व मांडण्यात आलेलं आहे. हेडलाईन मात्र ती चुकीची आहे. आणि आता एखाद्या संपादकाने एखाद्या प्रकाशकाने ते छापलं असेल तर संजय गायकवाड यांनी त्याला समज द्यायला काय हरकत नाही, परंतु त्यांना कुटुंबाची केलेली आहे ती चुकीची आहे. गोविंद पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक येते. लेखक मृत्यू आहे त्याने वर गेले गुन्हा कसं दाखल करायचं ते गुन्ह्याचीच मागणी करतात. गोविंद पानसरे यांनी तो पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक ते आता वर गेले गुन्ह्यावर दाखल करायचं. गुन्हे दाखल करा म्हणतात पानसरे गायकवाड. त्याला माहित नसेल आमदार मरणोत्तर गुन्हा दाखल करा. मरणोत्तर मेल्यानंतर गुन्हा दाखल कदाचित त्यांना कोणते पानसरे त्यांना माहीत नसण्याची शक्यता आहे. पण आता ते एक तर त्यांचा संजय गायकवाड थोडे डॅशिंग आमदार आहेत. त्यांना आता मागे आमदार निवास घोडेलाही आमदार निवासमध्ये अनेक घोडेला जेवण बरोबरीनं नसतं होतं. तर तो राग जो आहे तो राग त्यांना आल्यामुळं त्याने ते त्याला मारल्याचा आपण पाहायला मिळतो. आणि अलीकडे सगळीकडे CCTV असल्यामुळं कोण काय करतो त्यामुळे ठीक आहे. तर आता पुस्तके आहेत आता ज्याने छापलेलं आहे त्याने बदलून छापलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराज बरोबर होते अशी हेडलाईन घेऊन छापलं असतं पण ते पुन्हा छापलं रिप्रिंट केलेली आहे. आता ते आणि ते बदलून छापलं असतं मी हरकत नव्हती. असं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं टाकलं असतं काय वादाचा मुद्दा नव्हता. तरी सुद्धा संजय गायकवाड हे एक लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी एकदम अशा पद्धतीनं भूमिका घेणं योग्य नाही. आणि संपादकाला त्यांनी जो दम दिला आहे तो एवढं देणं बरोबर नाही आहे. संपादकाला दम देण्याऐवजी गोविंद पानसरेंना